नमस्कार. माझं नाव योगेश सर्जेराव. मी फाउंडर आहे कार तत्त्वाचा. आत्ता आपण बघतो आहे जस्ट म्हणजे इंस्टाग्रामवर बघतो आहे किंवा न्यूजवर बघतो आहे, यूट्यूबला बघतो आहे, बऱ्यापैकी गाड्या अशा पेटतानाचे आपल्याला व्हिडिओज दिसतात आहे. त्याचं प्रिकॉशन म्हणून आज आपण या माध्यमाद्वारे सांगत आहे की गाडीची काळजी कशी घ्यावी आपण. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी आपण कवर करणार आहेत की त्या गोष्टींमुळं काय काय आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे, काय काय गोष्टी गाडीमध्ये ठेवल्या नाही पाहिजे किंवा गाडीचे कसं टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे, जरी उन्हात पार्क करतो आहे आपण तर त्यावेळेस काय केलं पाहिजे, सावलीत गाडी असताना काय केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपण आज सांगणार आहोत. आणि ह्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं सुरुवात करूयात एक गाडीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नाही ठेवायच्या ह्यापासून. एक तर पहिली गोष्ट आहे परफ्यूमचं कॅन किंवा डिओचा स्प्रे. हे तुम्ही ठेवणं जरा जास्त करून आत्ताचे जे तापमान आणि टेम्परेचर जे वाढलेलं आहे बऱ्यापैकी, ह्या टेम्परेचरच्या बघता कारण आपल्याला असं वाटतं आहे की ते परफ्यूमचे कॅन फुटतात आहे बऱ्यापैकी. म्हणजे आम्ही स्वतःहून पण बघितले, भरपूर गाड्यांमध्ये बघितले की कॅन ते फुटलेले आहेत. उन्हामध्ये गाडी अशी पार्क आहे, तो कॅन फुटला आहे, मग काच फुटली, त्यामुळं असे बऱ्यापैकी केसेस आम्ही बघितलेले आहेत. एका गाडीमध्ये तर पॉवर बँक होती ती फुटली, त्यामुळे सीट जळलं, हे सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. नंतर तुम्ही काही जणांचं कसं असतं, मोबाईल खराब झाला की तो मोबाईल गाडीमध्ये ठेवतात की तो असतो, प्रत्येकाला अप्रूप असतो जुनी गोष्ट. पण आत्ताच्या ज्या टेम्परेचरचं प्रमाण जे आहे किंवा तापमान जे वाढलेलं आहे ना खूप, तर त्या हिशोबाने ह्या गाडीमध्ये ठेवू नका. कारण आपल्याला माहीत नाही ह्या ठिकाणी आपल्याला पार्किंग सावलीला भेटेल का नाही भेटेल. आपल्याला उन्हात गाडी लावायला लागणार आहे, सावलीत गाडी लावायला लागणार आहे. त्यामुळे आत्ता उन्हाळा होऊस तर ह्या गोष्टी गाडीमध्ये ठेवणं तुम्ही पहिलं तर टाळाच, जास्त करून ठेवू नका त्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे जर का मोबाईल असेल तर मोबाईल पण तुमचं गरम होऊन त्यातली पण बॅटरी फुटू शकते. तिसरी गोष्ट आहे तुमचं लायटर. कुठल्याही प्रकारचं लायटर ठेवू नका गाडीमध्ये. लायटरनी पण काय होतं की ते गरम झालं की एक्सेसिव्ह ते फुटतं. फुटल्यामुळं तुमच्या आजूबाजूला जर का एखादा कागद आला किंवा सीटाचा फोम आला तर ते पेट घेऊ शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठं पण बाहेर निघताना हवा एकदा चेक करा. आत्ता जे रेग्युलर तुम्ही हवा ठेवता त्यापेक्षा 1 किंवा 2नी हवा थोडीशी कमी ठेवलेली कधी पण बेटर आहे. तुमच्या गाडीचे टायर जर का क्रॅक झालेले असतील किंवा थोडेसे जायला आले असतील तर ह्या गाड्या तुम्ही हायवेजला घेऊन जाणं जरा असं टाळा. कारण की हायवेचा रोड हा सिमेंटचा रोड आहे. सिमेंटचा रोड हा गरम होतो भरपूर, आणि त्या गरम रोडवरती तुम्ही जर का हे टायर घेऊन गेले तर गाडीचे टायर फुटण्याचे चान्सेस हे कमीत कमी 80% तरी आहेत. हे चान्सेस म्हणजे होणार हे. कारण की आत्ताचं टेम्परेचर खरंच म्हणजे वाजते. आता आम्ही रोज दुपारचं फिरतो उन्हामध्ये, आम्हाला समजतं की काय टेम्परेचर आहे काय नाही. मी माझ्या स्वतःच्या टू व्हीलरची पण हवा आम्ही कमीच ठेवतो आत्ता. किंवा EV गाड्या आहेत, ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत, त्यांना पण मोस्ट ऑफ तुम्ही सावलीमध्येच प्रिफर करा पार्किंगला लावणे. चार्जिंगला लावायच्या वेळेस त्याच्या अगोदर कुठं गाडी उन्हामध्ये गरम तर नाही झालेली ना, हे एकदा चेक करा. बऱ्यापैकी लोकांच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चार्जिंगला लावायच्या अगोदर बाहेरनं उन्हातनं फिरून येतात आणि मग चार्जिंग लावतात. ह्याच्यामध्ये पण बॅटरी फुटू शकते किंवा त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट किंवा काहीतरी होऊ शकते. हे पण प्रॉब्लेम आम्ही बघितलेले आहेत बऱ्यापैकी. आत्ता आम्ही बघतो आहे तर दर 1 दिवसाला कुठं ना कुठं तरी एक गाडी तरी जळताना दिसते आहे. कुठं ना कुठं आपण कसं तरी गाडीतनं बाहेर निघालेले भरपूर लोक आहेत की ज्यांचा जीव वाचला आहे, पण ज्यांचा नाही वाचला ह्यासाठी पण आपण आपली काळजी आपणच करावी लागणार आहे. त्यामध्ये कोणी आपल्याला सजेशन नाही, पण आम्ही फक्त तुम्हाला सांगतो आहे की हे प्रिकॉशन घ्या तुम्ही की ह्यामधनं. नंतर तुम्ही बाहेर चाललेत कुठं तर त्याचं ऑइल एकदा बघा. जर का सर्व्हिसिंग नसेल तर गाडीचं ऑइल एकदा वाटलं तर चेंज करून घ्या. म्हणजे जेणेकरून ते आत्ताच्या ज्या टेम्परेचरप्रमाणे ते सेट होऊन जाईल ऑइल. आत्ता जे जुनं ऑइल आहे ते तुमचं ते ऑलरेडी खराब व्हायला आलं आहे, त्यामुळे ते टेम्परेचरमध्ये अजून गरम होणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कूलंट. गाडीचं कूलंटसुद्धा तुम्ही टाईम टू टाईम चेंज करा. किंवा आत्ताच्या घडीला जरी तुम्ही टॉपअप करून घेतलं, त्याचे लेवल बघा. त्यामध्ये जर का पाणी वापरत असताना तर हमखास तुम्ही आत्ता घाटामध्ये बघता ट्रॅफिक झालं की गाड्या बंद पडतात. ह्यासाठी तुम्ही गाडी न्यायच्या अगोदर कुठंतरी एकदा एक इन्स्पेक्शन पण छोटंसं करून घ्या गाडीचं, की कुठले पार्ट आपले खराब झालेत का. किंवा गाडी आपण ठेवतो, चला गाडी आपण आठवडाभर दोन आठवडे महिनाभर बाहेरच काढली नाही, पण अशा वेळेस एकदा गाडी फक्त चेक करा की जनरल चेकअप, की काय त्यामध्ये काय कमी आहे का, किंवा कुठं काय एखादा उंदीर घुसला आहे का, कुठं वायरिंग कट केली आहे का. वायरिंग शॉर्ट सर्किट होऊनसुद्धा आग लागू शकते बऱ्यापैकी गाड्यांना, आणि हे आग लागायचं कारण उंदीर एक असू शकतो. त्यामुळे तुम्ही रॅटचे स्प्रे वापरा. कुठलंही कनेक्शन होईल म्हणजे असं इलेक्ट्रॉनिकली कनेक्ट होईल आणि ते उंदीर घालवलं असं काही नाही, की त्या पण वायरी पातळ असतात, पातळ वायरी वितळू शकतात. बऱ्यापैकी गाड्या आम्ही बघितल्या उन्हामध्ये लावलेल्या गाड्यांचे सेन्सरसुद्धा बऱ्यापैकी वितळलेले आहेत आत्ताच्या ह्याच्यात. की भरपूर सारे काय होतं, एखाद्या काचेचा प्रकाश येतो आहे, आपल्याला समजत नाही लावल्यावरती गाडी पार्किंगला,
पण कुठल्या तरी बिल्डिंगचा एखाद्या काचेचा प्रकाश आपल्या गाडीवरती आला, चुकून त्या सेन्सरपाशी झाला, तर ऑटोचं तुमचं AC गाडीच्या आतमध्ये टेम्परेचर सांगणारा हा काचेला सेन्सर आहे, नंतर ऑटो वायफरचं तुमच्या काचेला सेन्सर आहे. बऱ्यापैकी असे सेन्सर्स वर असतात, हे वितळले जातात बऱ्यापैकी. तर ह्या गोष्टीसाठी आपण प्रिकॉशन घेतलं पाहिजे थोडंसं, आणि आपण आपल्या जीवाची काळजी आपणच केली पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी ठेवणं पण टाळा, आणि हायवेला जायच्या अगोदर प्रत्येक वेळेस पेट्रोल डिझेल तुम्ही टाकताय तर त्यावेळेस फुल टाकी ज्या ठिकाणी करताय तर आत्ता उन्हाळ्यामध्ये अर्धीच टाकी ठेवा, म्हणजे अर्धी टाकी करूनच चाला. पुढं गेल्यावरती परत अजून भरा वाटलं तर, जसं होईल तसं त्या हिशोबाने. नंतरनं तुम्ही जर का गाडी कुठं उन्हामध्ये किंवा पार्क तुमची कंटिन्यू उन्हामध्ये असेल तर गाडीमध्ये जरा पेट्रोलचं प्रमाण हे कमीच ठेवत जावं, डिझेलचं प्रमाण पण कमीच ठेवत जावं. EV गाडी असेल तर मोस्ट ऑफ तरी 90% तुम्ही आहे ना गाडी कधी उन्हात अशी लावू नका. त्याच्यामध्ये काय लिथियमची बॅटरी अजून ओव्हरहीट होती. जशी जशी तुमच्या गाडीची हीट वाढणार आहे तसं तसं प्रॉब्लेम्स वाढणारच आहेत, गाडी जळू शकते. किंवा कुठंतरी अशी घाण दिसली, घाणीच्या इथं गाडी लावली, एखादा उंदीर गाडीमध्ये शिरला तर वायरिंगची फक्त काळजी. आणि आत्ताच्या गाड्यांना इतके इलेक्ट्रॉनिक्स आलेले आहेत की ह्या कोणत्या गोष्टी चालू आहेत का नाही आहेत हे पण आपल्याला त्याला जोपर्यंत एखादी गोष्ट नाही म्हणजे लॅपटॉप नाही लावत तोपर्यंत समजणार नाही. त्यामुळं आपण आपली गाडी ही दर 6 महिन्यांनी म्हणा किंवा दर 3 महिन्यांनी किंवा दर 1 वर्षांनी गाडीचं ही इलेक्ट्रॉनिक चेक पण तुम्ही करून घेत जा की ऑल सिस्टम्स आर ओके का, कुठं वायरिंग कट आहे का, कुठं वायरिंगमध्ये वितळून एखादी वायरिंग वितळून अशी तिथंच दबलेली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक आपण चेक केल्या पाहिजे. अशीच काळजी तुम्ही घेत राहा बस.